विधानसभेत चौथ्या रांगेत बसवल्याने एकनाथ खडसे हे चांगलेच नाराज असल्याचं कळतंय। आमदार म्हणून निवडून आलो त्यावेळी देखील चौथ्या रांगेत बसलो नव्हतो, त्यामुळे वाईट वाटत असल्याचे यावेळी खडसेंनी बोलून दाखवलं। दाऊदच्या फोन कॉल प्रकरणी झालेल्या आरोपांचा देखील खडसेंनी समाचार घेतला। जिसे पूरी दुनिया ढूंढ रही है वो मुझे क्यों ढूंढे असं म्हणत अंजली दमानियांवरती त्यांनी टीकास्त्र सोडलं। यावेळी मुख्यमंत्र्यांना देखील खडसेंनी अप्रत्यक्ष टोला लगावला। आज जो प्रसंग माझ्यावरती आला तर तुमच्यावरही येईल। दमानिया आणि भंगाळेंनी केलेल्या आरोपांची तात्काळ दखल घेतल्याचं देखील खडसेंनी सांगितलं। आणि आज विधानसभेत वेगवेगळ्या मुद्द्यांवरती नेमके एकनाथ खडसे काय म्हणाले पाहूयात। मी सभागृहामध्ये विचारतोय की एखाद्याचं राजकीय जीवन 40 वर्षाचं राजकीय जीवन आहे। या सभागृहामध्ये मी आज चौथ्या ह्याच्यावर बसलेला आहे। मला चिंता नाही चौथ्यावर आहे की चौथ्या आणखी 10व्यावर आहे। कधी मला असं वाटलं नाही की सत्ता आली काय गेली काय, कारण पिंड विरोधी पक्षाचा आहे। पण खंत आहे, मी पहिल्यांदा निवडून आलो तरीही मी कधी चौथ्या माळ्या याच्यावर नव्हतो, आणि आता या 30 वर्षानंतर चौथ्या याच्यावर बसवण्याची वेळ आली, त्याच्याबद्दल दुःख नाही आहे, खंत आहे। खंत यासाठी आहे की आज तुम्हाला मला विचार करावा लागणार, मी सरकार म्हणून सरकारलाही प्रश्न विचारणार की या ठिकाणी जर पुरावा नसताना अशा स्वरूपाचे आक्षेप घेऊन जर एकेकावर कारवाई करायला सुरुवात केली तर समोरच्यांनाही मलाही या ठिकाणी बसणं अवघड होईल। मी कोणाला घाबरणार नाही, पण तुम्हाला दुःख वाटलं सातत्यानं प्रीती मेम मजंबीर काय म्हणतात अंजली दमानिया काय काय आणायचं कोणी मनीष भंगाळे पकडून, पुणे यायचं हेमंत गावंडे, तुम्ही आरोप केले असते चाललं असतो। कुणा राष्ट्रवादीवाल्याने, कुणा काँग्रेसवाल्याने, कुणा शिवसेनावाल्याने, कुणा जनता दल पार्टीवाल्याने, कुणा शेतकरी संघटनेवाले, तर मला असतं की त्याला ते राजकीय पक्ष आरोप करतोय। पण इथे तर काय गल्लीतल्या लोकांनी आरोप केले, त्याला तलवार से डरता हूं ना खंजर से, मैं योद्धा हूं, लढते आया हूं। युद्ध करत आलेला माणूस आहे, संघर्ष करत आलेला माणूस आहे। मेरी अपेक्षा थी कि दुश्मन भी मिले तो खानदानी मिले। मेरे बदनसीबी ये मिली, मुझे बदनसीबी ये मिली कि जो भी मिले गैर खानदानी मिले। मला समजतं की राजकीय जीवनामध्ये माणूस कशा रीतीने वर येत राहतो, संघर्ष करत मोठा करतो, आणि एका क्षणामध्ये त्याचं आयुष्य बर्बाद करून टाकायचं, एका क्षणामध्ये त्याला नालायक ठरवायचं। ज्याला आयुष्यभरात एक आरोप झाला नाही, एक आरोप नाही, त्या माणसाला 15 दिवसात तो इतका बेकार झाला की इतका हिंदुस्थानामध्ये याच्या इतका नालायक माणूस कोणी नाहीच आहे। हा प्रसंग आज माझ्यावर, हा उद्या तुमच्यावर येऊ शकतो जर असे नुकसान आरोप करायचे म्हटले तर।